महत्वाची बातमी, मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे। वैष्णवी हागवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाची काल बैठक झाली। यामध्ये 200 लोकांमध्येच लग्न करा, हुंडा घेऊ नका हे मुद्दे या आचारसंहितेमध्ये नमूद करण्यात आले। तर मराठा समाजाच्या लग्नाच्या आचारसंहितेच्या निर्णयावर साताऱ्यातील मराठा तरुण आणि तरुणींना काय वाटतंय जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। मराठा समाजाने स्वतःहून त्यात खरं तर विचार करून याबाबत निर्णय घेतले पाहिजेत। एवढे लाखो रुपयाचे खर्च करता इतर मुलींचं इतर कुटुंबाचं इतर मुलींचं बघण्याचा दृष्टिकोन त्यातून मग त्या मुलीला मिळालं मग मला पण मिळालं पाहिजे ही कुठंतरी ही होत चाललेलं आहे की तिला मिळतंय मग मला मिळलं पाहिजे। आता ज्या मराठा समाजानं आचारसंहिता जाहीर केली ती आचारसंहिता सगळीच पाळतील असं नाही, काही अंशी पाळतील ज्यांची पात्रता नाही खर्च करण्याची पण त्यांना खर्च करण्यास प्रवृत्त केलं जाते ती लोक निश्चित पाळतील, पण ज्यांची इच्छा आहे खर्च करण्याची ते इच्छा करू शकतात ना। झालंय पैशाचा बाजार, हा करायचा की नाही करायचा हा ज्याचा प्रश्न राहतो, पण ज्यानं करायचा आहे त्यांना आपली मुलगी चांगल्या ठिकाणी नांदली पाहिजे म्हणून करायचं आहे, ती मुलगी आयुष्यात कुठेतरी चांगलं घडवलं पाहिजे म्हणून करायचं आहे, हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे। मध्यमवर्गीयाने स्वीकारावे आणि हे काही जबरदस्तीत आहे पण हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे। मध्यमवर्गीय आणि मोठी लोक जे करतात तेच गरीब करतात। दरम्यान आचारसंहिता लावणं योग्य आहे का, ही आचारसंहिता आधीच लावायला हवी होती का, याबाबत परभणीतील मराठा समाजाच्या तरुण आणि तरुणींना काय वाटतं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। आचारसंहिता जी मराठा समाजाने ठरवून दिलेली ती एकदम बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून त्यांनी बदल करावे। जे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत ह्याच्यामध्ये मला एक जो खरा पॉइंट जो की सुधारावा असं वाटलं की ह्याच्यामध्ये एक दिलंय तुम्ही एफडी जर तुमची इच्छा असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफडी करून द्या, तर हा त्यांनी कॅन्सल करून जे बाकीचे चांगले पॉइंट्स आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं। याच्यामध्ये ऍड करायला अजून जो लग्नाचा खर्च आहे तो अर्धा करावा। या सगळ्या परंपरा ज्या आहेत आजपर्यंत चाललेल्या त्या कुठेतरी बंद कराव्या आणि जे मुलीच्या घरच्यांवर येणारं दडपण आहे ते कमी व्हावं। ऍक्शन पण घेत आचारसंहिता लागू करण्यात आली, पण हे खरंच योग्य आहे का? कारण की 1961 साली जे आपण हुंडा प्रथा बंद करण्यासाठी कायदा लागू केला भारत सरकारनं, पण ते अजून काही हुंडा प्रथा बंद नाही झालेली, ती कंटिन्यू चालू आहे ना। त्या काळात ते हुंडा घेणं योग्य होतं पण आता म्हणजे जितकं पण योग्य नव्हतं, पण कसं आहे आता ह्या काळात मुली आणि मुलं समान आहे तर मग हुंडा देणं काय गरजेचं आहे। जी मराठा समाजाने आचारसंहिता लागू केलेली तिची अंमलबजावणी ही तात्काळ झाली पाहिजे आणि समाजाने या अंमलबजावणीचे पालन केले पाहिजे। याच्यामध्ये मला एवढंच वाटतं की प्रशासनाची दक्षता आणि समाजाची जागरूकता हे दोन्ही जर सोबत झाले तरच अशा पुढच्या घटना होणार नाहीत। स्वतःहून समानता वापरली, जर खर्च आपण वाटून घेतला तर तो अजून उपयोगी राहील। ही हुंडा देणं पहिलं तरी अतिशय चुकीची बाब आहे, कारण मुली पण शिकलेल्या असून त्यांना त्यांच्या सासर समोर झुकावंच लागतं, कारण ही आपली आलेली पारंपरिक पद्धतीच आहे, त्यामुळं हे असं होतं अजिबात कामा नाहीये।